तर नाशिक महापालिकेत एकूण 10 स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून त्यात भाजपच्या वाट्याला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ आणि जाणकार व्यक्तींना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात राजकीय कार्यकर्त्यांना संधी मिळते। स्वीकृत नगरसेवक पदासाठी सामाजिक संस्थांमधील कामाचा अनुभव हा महत्त्वाचा निकष मानला जातो। त्यामुळे अनेक इच्छुकांनी गणेश मंडळे किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनुभव दाखवत कागदपत्र सादर केली आहेत। 3 वर्षांचे ऑडिट आणि इतर कागदपत्र पूर्ण करून इच्छुकांनी दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाईल असं आश्वासन देण्यात आल्याचा काहींचा दावा आहे। त्यामुळे आता इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। असं असलं तरी स्वीकृत नगरसेवक चांगला असावा, त्याची पात्रता असेल असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे। साहजिकच अनेक इच्छुकांचा ओढा हा भारतीय जनता पार्टीकडे आहे। त्यामुळे अनेक जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला स्वीकृत नगरसेवक म्हणून आम्हाला महापालिकेत संधी मिळावी। त्यामुळे इच्छुकांची संख्या भरपूर आहे। 4-5 दिवसामध्ये आठवड्यामध्ये आम्ही नाव फायनल करू। एक आठवड्याभरामध्ये मला वाटतं 2-3 दिवसामध्ये या संदर्भात निर्णय होईल। स्वीकृतसाठी काही क्रायटेरिया लागतो काय हो, स्वीकृतचा सदस्य चांगला असला पाहिजे।